माणसाचे जीवन समृद्ध होईल यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या पुलंच्या नावाने अध्यासन सुरू करावे अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी करताच त्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुलंच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या 25वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून कोरोना काळात बंद पडलेल्या ग्लोबल पुलोत्सवाचे उद्घाटन मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याप्रसंगी महोत्सवाचे निमंत्रक या नात्याने चंद्रकांत पाटील बोलत होते। सुनीताबाईंचे बंधू सर्वोत्तम उर्फ मोहन ठाकूर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय प्रमुख सुशील जाधव, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यावेळी उपस्थित होते। यावेळी मोहन ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच स्वर्गीय प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी संस्थेस विशेष पुल पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार संस्थेच्या वतीने डॉक्टर भारती MD आणि प्रसाद बडसावळे यांनी स्वीकारला। मानपत्र, पुणेरी पगडी, उपरणे, 25,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या पुलंच्या नावाने अध्यासन लवकरात लवकर सुरू करण्यात येईल। सुरुवातीला प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुलंच्या साहित्याचा अभ्यास करतील। या अध्यासनाचा अभ्यासक्रम आशय निर्माण करण्यासाठी कर्णिक यांनी मदत करावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली। पुलोत्सवाच्या काळात पुलंच्या साहित्यावर प्रकाशकांकडून देण्यात येणाऱ्या सवलतींसह अतिरिक्त मिळून 50% सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली। पुण्यासह महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांमध्ये हा पुलोत्सव आयोजित करावा अशी सूचनाही त्यांनी आयोजकांना केली। कर्णिक म्हणाले, जगभरातील सर्व मराठी माणसांना पुल आणि त्यांचे साहित्य ज्ञात आहे। हसवता हसवता तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारे आणि प्रगल्भ करणारे पुल यांच्या लेखणीतून वाचकाला चिंतनशील बनवत डॉक्टर राम मनोहर लोहिया, सेनापती बापट, विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि कर्मयोगी बाबा आमटे अशा दिग्गजांची व्यक्तिचित्रे त्यांनी संवेदनशीलतेने रेखाटली आहेत। समाजाविषयी कळवळा आणि वात्सल्य असलेले पु ल हे समाजचिंतक होते असंही ते म्हणाले। मी लगेचच येत्या 2-3 दिवसामध्ये कुलगुरू, आताच खरं मी तासाभरापूर्वी कुलगुरू परकुलगुरू सगळे आम्ही एकत्र होतो। एक मोठा 21 तारखेला 6 लाख वारकऱ्यांचा योग दिनानिमित्ताने एकाच वेळेला 1200 दिंड्या पुण्यात मुक्कामी असतात 20 तारखेला। तर 1200 ठिकाणी 6 लाख वारकरी योगा करणार आहेत। त्याच्या प्लॅनिंगला आम्ही सगळे एकत्र होतो। मी लगेचच याची नोट तयार करायला सांगतो, पण तुम्हाला त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागेल। आम्हाला सांगाडा माहिती, पण त्याचा गाभा तुम्हाला निर्माण करायला लागेल की पुलंचं अध्यासन करायचं तर त्याच्यामध्ये आपण काय काय केलं पाहिजे, अभ्यासक्रम कोणते करावेत, असा थोडा त्यांची पुस्तकं एकत्र आणावीत का, असं सगळं आपण करावं। पण मला एवढी ऑथॉरिटी आहे की आणि राज्याचा एक सिनियर मिनिस्टर म्हणून फार कोणाशी चर्चा न करता सुद्धा मला हा निर्णय घेता येतो आणि आजच्या दिवशी घोषित करण्याला महत्त्व असल्यामुळे मी इथल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पुलंचं अध्यासन आम्ही लवकरात लवकर, म्हणजे समजा या वर्षी सुद्धा एखादा सर्टिफिकेट कोर्स जर करता आला आणि त्यानिमित्ताने काही विद्यार्थी त्या सर्टिफिकेट कोर्सच्या निमित्ताने पुलंच्या साहित्याचा अभ्यास करायला लागले तर फार चांगलं होईल। त्यामुळे ते अध्यासन मी आज या ठिकाणी घोषित करतो आणि 4 दिवसाच्या या पुलोत्सवामध्ये मी हा आग्रह धरला की पुलंचं जेवढं साहित्य आहे ते एका स्टॉलवर विकायला द्यावं। त्याचे प्रकाशक वेगवेगळे असतील, पण सगळ्यांना आग्रह धरा की एकाच स्टॉलवर सगळी पुस्तकं असायला पाहिजे। आणि या 4 दिवसामध्ये पुलंचं कोणतंही पुस्तक आपण घेतलं तर प्रकाशक एक 10% 20% डिस्काउंट देईल, पण आपल्याला ते 50% मध्ये मिळेल। उरलेले जे पैसे आहेत ते प्रकाशकाला देण्याची आम्ही व्यवस्था करू। त्यामुळे 3 घोषणा करून मी निघतो। पहिलं तर सगळ्यांना आवडणारं पुलंच्या नावाने अध्यासन करू। या वयात ही उत्साहात मधु मंगेश कर्णिकांचा इतका आहे की केवळ बसून बोलायला हरकत नाही म्हटल्यामुळे ते बसून बोलले, नाही तर ते उभं राहूनच बोलणार होते। आणि मी त्यांना म्हटलं की एक खूपच चांगली काठी सध्या मार्केटमध्ये आलेली आहे। ते म्हणले माझी ही बरी आहे काठी, ही काठी चांगली आली आहे की ती काही घटना घडली की बजर करते आणि लास्ट कॉल डायल करते, जसं मी त्यांना सांगत होतो। ते नाही माझी आहे काठी, तू काय काळजी करू नको। तर त्यामुळे जरा थोडं घरी बसल्या बसल्या थोडं आम्ही मराठीचे इथले हेड ऑफ द डिपार्टमेंट पाठवू, तर त्यांना याचा आशय निर्माण करण्यात तुम्ही मदत करा। आणि सर्टिफिकेट कोर्सने 3 महिन्याच्या किंवा 6 महिन्याच्या सर्टिफिकेट कोर्सने सुरुवात करू। इमारती इतक्या प्रचंड मोठमोठ्या आहेत, त्यातलं एक सेक्शन आपण याला अलॉट करू, अशी एक घोषणा चित्रावानी देशात 10 प्रमुख शहरामध्ये नजीकच्या काळात प्रवास करून येत्या 2-3 महिन्यात तिथे पुलोत्सव होईल असा प्रयत्न करायचा। त्याच्या आर्थिक विषयाची काळजी करायची नाही आणि इथे जो पुलंचं पुस्तक घेईल त्याला ते 50% मध्ये मिळेल अशा घोषणा करून। महाराज
काय होते, केवळ केवळ महाराज नव्हते, सामाजिकदृष्ट्या 20व्या आणि 21व्या शतकात मिळालेलं फार मोठं एक देणं होतं, दैवी देणं होतं. आणि पुढे धिप्पाड महाराजा म्हटलं, धिप्पाड. पण शहरात धिप्पाड होतेच, पण मनानेही धिप्पाड होते. गोरगरीबच्या गरिबाबद्दल, दलितांबद्दल, शोषितांच्या बद्दल, वंचिताबद्दल शाहू महाराजांचा जो कळवळा तो पुलंनी लिहिलेला आहे, तो वाचला पाहिजे. या ठिकाणी पुरं खेळीया नाहीत, या ठिकाणी पुरं समाजचिंतक, समाजाबद्दल कळवळा असलेले, समाजाबद्दल वात्सल्य असलेले, समाजातल्या कमतरतेबद्दल कारुण्याने बोलणारे असे पुलं होते, हे आपल्याला दिसतं. तर हे सगळं पुण्यामध्ये घडलं. पुणेकरांना मी भाग्यवान अशासाठी मानतो की पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांपासून ज्योतिबा फुल्यांपासून अनेकांनी महाराष्ट्राला मोठं केलं. पुण्यात राहून आपापल्या अंगच्या कर्तृत्वाने. पण पुण्याच्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या पुण्यामध्ये कलेची खाण, पुण्यामध्ये काय नाही, साहित्य आहे, संगीत आहे, शास्त्र आहे, विज्ञान आहे, ज्ञान आहे, राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रभक्ती आहे, हौतात्म्य आहे. तरी सुद्धा पुढं खेळकर आहे, विद्येचं प्रेमी आहे, संस्कृतीचं प्रेमी आहे. हे पु ल देशपांड्यांना कला ही कशी सहज एकदा बोलताना मी विचारलं, पु ल भाई तुम्ही देशपांडे म्हणजे कराड, सातारा, बारामती, कोल्हापूर कुठले नेमके? त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही, अनेकांना माहीत नाही. ते म्हणे मधू आम्ही देशपांडे कलानिधीगडचे वतनदार, मानकरी. हा कलानिधीगड कुठे आहे? हा कलानिधीगड कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला ज्या ठिकाणी चंदगड आहे, त्या चंदगड सामानगड एक आहे. आता ते काय सामान मला माहित नाही. कलानिधीगड नावाचा एक छोटा किल्ला आहे, तिथले देशपांडे वतनदार, मानकरी. म्हटलं सहज भाई तुम्हाला कलानिधी उपजता जन्मजात प्राप्त झालेला आहे, तुम्ही तो केल्याचं उधळण करताय महाराज. हा कलानिधी पुणे शहरामध्ये आला, पुणे शहराने सांभाळला, पुणे शहरानं वाढवला आणि या कलानिधीने आपली कला या पुणे नगरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसं आहेत त्या ठिकाणी उधळून दिला.